कोविड काळात जिल्हा रुग्णालयामध्ये तांब्याचा धातू असलेली ऑक्सिजन पाईपलाईन उभारण्यात आली होती। मात्र आता याच पाईपलाईनवरती चोरट्यांचा डोळा असून एका चोरट्याला येथील पाईपलाईन चोरी करताना रंगे हात देखील पकडण्यात आले। जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड काळात ऑक्सिजन पाईपलाईन उभारण्यात आली होती। या पाईपलाईन मध्ये तांब्यांचा धातू असलेले पाईप वापरण्यात आले होते। मात्र सध्या ही पाईपलाईन बंद अवस्थेत असल्याने चोरट्यांनी या पाईपलाईन वरती डल्ला मारत येथील तांब्याचे पाईप लंपास केले आहेत। अशाच एका चोरट्याला तेथील सुरक्षा रक्षकाने चोरी करताना रंगेहात पकडले आहे आणि त्यामुळे आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात केली आहे। मी डॉक्टर राजेंद्र गाडेकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून जिल्हा रुग्णालय जालना येथे गेल्या 3 महिन्यापासून कार्यरत आहे आणि आज दिनांक 31 मे रोजी दुपारी 2 वाजता आमचे सुरक्षा रक्षक सुपरवायझर श्री संजीव हिवराळे आणि बाकीचे सुरक्षा रक्षक यांनी मला मोबाईलद्वारे सांगितले की एक चोर आपली ऑक्सिजन पाईपलाईन चोर करताना रंगेहात पकडला आणि त्यांना ती पाईपलाईन तांब्याची त्याला मीटर लावले जोडलेले ते घेऊन त्याला अपघात विभागामध्ये त्यांना धरून पकडले आणि मग मी घरी येऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक पाईप तुटलेला, जी आमची कॅम्पसमध्ये स्किल लॅब आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला हा पाईप होता। तो पाईप यानं चोरून काढून घेतला आणि त्याला त्या पाईप सगत पकडल्या आमच्या सुरक्षा रक्षकांनी आणि आल्यानंतर त्याला कदीम पोलीस स्टेशनमध्ये आम्ही हा गुन्हा दाखल केला। कारण यापूर्वीसुद्धा मी या ठिकाणी जॉईन होण्याच्या अगोदर 2-3 वेळास ह्या पाईपलाईनची ऑक्सिजन पाईपलाईन तांब्याची जी आहे जी कोविडच्या काळामध्ये लावलेली होती रुग्णांना अत्यावश्यक जीवन लाईफ सेविंग म्हणून। तर ही पाईपलाईन त्यांनी तांब्याची असल्याने हे चोरट्यांनी त्या चोरलेल्या आहेत आणि अंदाजित त्याची किंमत 70 ते 80 हजार असावी, परंतु आज जी पकडली त्याची किंमत अंदाजे 4 ते 5 हजार रुपये आहे।